नागपूरच्या एका झोपडपट्टीसारख्या भागात कौशल्या नगरातल्या एका लहानशा घरात एंजल नावाची मुलगी राहत होती। घर म्हणजे खरं तर फक्त भिंतींवर रंग उडालेला, छप्पर कुठे कुठे गळकं झालेलं, अंगणात कधीच फुलं उमलत नसलेलं असं छोटंसं घर। पण त्या घरात एंजलचं स्वप्न मात्र मोठं होतं। तिचं मन परिचारिका किंवा पॅरामेडिकलचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं होतं। तिच्या आयुष्यातील आधार म्हणजे तिची आई, तिचा लहान भाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे आजी आजोबा। वडील अनेक वर्षापूर्वी घर सोडून गेले होते, त्यामुळे घरातील खर्च आणि एंजलच्या शिक्षणाचं ओझं हे तिच्या आईच्या खांद्यावर आणि आजी आजोबांच्या जबाबदारीवरच होतं। आई कधी धुणे भांडे करून पैसे आणायची, तर आजोबा किरकोळ काम करून 2 पैसे मिळवायचे। पण या हालाकीच्या परिस्थितीतही एंजलने कधीही हार मानली नाही। तिचं हास्य, तिचं आत्मविश्वासाने भरलेलं बोलणं आणि तिच्या डोळ्यातील चमक हाच तिचा सर्वात मोठा आधार होता। ती स्वतःला वारंवार सांगायची, एक दिवस मी माझ्या पायावर उभी राहीन, माझ्या आईला आणि आजी आजोबांना अभिमान वाटेल, आम्ही सुखाने जगू। पण नियतीने वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं। एंजलच्या शाळेतच एक मुलगा होता, वयाने अल्पवयीन। सुरुवातीला तो सामान्यच वाटत होता, साधा सरळ, नेहमी एंजलच्या वाटेला येणारा। पण त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, जणू एखाद्या सावलीसारखा तो सतत तिच्या मागे असायचा। हळूहळू त्याने एंजलशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला। त्याच्या बोलण्यात सुरुवातीला गोडवा होता, पण जसजसा वेळ गेला तसतसा त्याचा स्वभाव विक्षिप्त, हट्टी आणि धोकादायक वाटू लागला। त्याचं एंजलवर प्रेम होतं असं तो स्वतःला पटवून बसला होता, पण ते खरं प्रेम नव्हतं, ती होती एक विकृत आसक्ती। एंजलनं त्याच्या वागणुकीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण तो अधिकाधिक चिकटू लागला। शाळेतून निघताना, रस्त्यावर चालताना, अगदी मित्रमैत्रिणींबरोबर असतानाही तो समोर यायचा। तिने त्याची नजर ओळखली होती। एंजलने ठरवलं, या मुलाशी आता काही संबंध ठेवायचा नाही। तिनं 2 महिन्यापूर्वीच त्याच्याशी बोलणं थांबवलं होतं, पण त्याला मात्र तिला सोडायचं नव्हतं। उलट तिच्या नकाराने तो आणखी संतापला होता। या सगळ्याची कल्पना एंजलने तिच्या घरच्यांना दिली होती। तो मुलगा विचित्र आहे, माझा सतत पाठलाग करतो, त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळंच आहे, मला भीती वाटते, असे तिने आईला आणि मैत्रिणींना सांगितलं होतं। घरच्यांनी तिला धीर दिला। काही वेळा आई किंवा आजी शाळेतून तिला आणायला जात असत, पण कायम ते शक्य होत नव्हतं। जीवनाच्या धकाधकीत घर चालवताना प्रत्येक क्षणी आई आणि आजी दोघी व्यस्त असायच्या, पण तरीही त्या एंजलच्या सुरक्षेची काळजी घ्यायच्या। आणि मग आला तो काळीज पुरवठून टाकणारा दिवस। त्या दिवशी सकाळी आईने एंजलला शाळेत सोडलं। शाळेत जाताना एंजलच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसू होतं। तिच्या मनात अजूनही भविष्यातील स्वप्नांचे रंग होते। पण दुपारी जेव्हा ती शाळेतून परतत होती, तेव्हा तिच्यासोबत कोणीही नव्हतं। आईला कामात अडथळा आला, आजीला तब्येतीमुळे जाता आलं नाही, आणि नेमकं त्या क्षणी आरोपीने संधी साधली। भर रस्त्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्याने तिच्यावर हल्ला केला। एक क्षण असा आला की जिथे तिची स्वप्न, तिचं आयुष्य, तिचं हसू सगळं काही थांबून गेलं। जेव्हा ही बातमी घरी पोहोचली, तेव्हा घर कोसळून पडलं। तिच्या आईचा आक्रोश, आजीचं हंबरडं आणि आजोबांची धडपड, हे सगळं दृश्य डोळ्यात पाणी आणणारं होतं। आजीच्या ओठांवर फक्त एकच वाक्य फिरत होतं, मी सोबत गेले असते तर माझं लेकरू वाचलं असतं। त्या आक्रोशात फक्त एका आईचं आणि आजीचं दुःख नव्हतं, तर त्या संपूर्ण कुटुंबाची स्वप्न भंगली होती। या घटनेनं नागपूरकरांना एक वेगळीच जखम पुन्हा आठवली। 2011 सालचं मोनिका किरणापुरे हत्याकांड। तेव्हाही एक हुशार विद्यार्थिनी भर रस्त्यावर निर्दयपणे मारली गेली होती, आणि आता एंजल। इतिहास जणू पुन्हा एकदा समोर आला होता। पण खरी गोष्ट सगळ्यांना शेवटीच कळली, आरोपी अल्पवयीन होता। त्याचा एकतर्फी आंधळा प्रेमाचा हव्यास हाच या सर्व मागचा मूळ कारण ठरला। एंजलने त्याला नाकारलं, म्हणून त्याने तिचं आयुष्य संपवलं। आणि इथेच एक प्रश्न उभा राहिला, एका मुलीच्या नाहीला आपण इतकं अपमानास्पद का समजतो? तिचा नकार म्हणजे तिचं आयुष्य हिरावून घेण्याचा परवाना कोणी दिला? एंजल गेली, तिची स्वप्न संपली, पण तिच्या कहाणीने समाजाला पुन्हा एकदा आरसा दाखवला की खरी गरज आहे ती मानसिकतेत बदल घडवण्याची। दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा।